भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि परदेशातल्या तमाम वृत्त समूहांनी म्हणजे माध्यम समूहांनी त्यांच्या संदर्भात अत्यंत गौरवोद्गार काढलेले आहेत, त्यांना आदरांजली वाहिली आहे. आणि मनमोहन सिंग यांच्याबाबत वर्तमानपत्रामध्ये लिहिताना परदेशी लेखकांनी आणि पत्रकारांनी लिहिलेलं आहे की भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांच्या योगदानाचं स्मरण आपल्याला निश्चितपणे करावं लागेल. अत्यंत प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ म्हणून त्यांचं स्मरण आपल्याला यापुढेही करावं लागणार आहे, असं विदेशातल्या मोठ्या माध्यम समूहाने म्हटलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा अत्यंत लोक हळवे होताना आपण पाहिलेलं आहे. व्हॉट्सअपवरती अनेक लोक व्हॉट्सअपवर त्यांची छवी लावून वेगवेगळ्या पद्धतीच्या शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना सुद्धा आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिसत आहेत. इतकं हे लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं आणि भारताच्या आर्थिक प्रगतीचे शिल्पकार आपल्याला म्हणता येईल. आणि याशिवाय भारताचे माजी पंतप्रधान म्हणून ते कसे होते, त्यांची कारकीर्द कशी होती, सनदी अधिकारी त्यांच्याकडे कसे पाहतात, याशिवाय एक तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक राजकीय नेता म्हणून त्यांची ख्याती होती, ती कशी निर्माण झाली आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणकोणते महत्वाचे संकट आले, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा उल्लेख करता येईल. माझ्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे वेगवेगळे पैलू हे प्रेक्षकांसमोर यावेत म्हणून जोडले गेलेले आहेत. माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी महेश झगडे सर आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के. आधी मी जातो झगडे सरांकडे. तुम्ही मनमोहन सिंग यांच्या संदर्भातलं एक ट्विटही केलं आणि अत्यंत महत्वपूर्ण ट्विट होतं ते आजचं, आणि त्यात अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या या रिॲक्शन्स कॉमेंट्स येत होत्या. त्याचा उल्लेख तुम्ही कराच की ते का नेमकं लोकांनी असं केलं असावं आणि तेही इतक्या महत्वाच्या लोकप्रिय नेत्या संदर्भात. पण तुम्ही मनमोहन सिंग यांच्याकडे कसं पाहता आणि त्यांच्याकडे पाहताना तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या कुठल्या कुठल्या बाजू प्रकर्षानं जाणवतात सर? म्हणून यामध्ये एक असं आहे की आपण ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे पाहतो त्यावेळेस खरं म्हणजे एक भारतीय अर्थतज्ञ, भारतीय पंतप्रधान किंवा मग एक राजकारणी, खरं म्हणजे त्यांची ही जी प्रतिमा आहे ती संकुचित केल्यासारखी वाटते. माझ्या दृष्टीने ते जागतिक व्यक्तिमत्व होतं आणि मराठीमध्ये आपण त्याला प्रकांड पंडित जे म्हणतो अर्थशास्त्राचे, ते प्रकांड पंडित होते. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ते भारतीय लोकशाहीला पडलेलं एक अतिशय सुंदर स्वप्न होतं. खरं म्हणजे की असा इतका विद्वान माणूस, केवळ विद्वानच नाही तर दूरदृष्टी असलेला, आणि केवळ दूरदृष्टीच असलेला नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची त्याच्यामध्ये ताकद होती. आणि ही ताकद कधी होती की ज्यावेळेस कोअलिशन गव्हर्नमेंट होतं, त्या कोअलिशन गव्हर्नमेंटच्या वेळेस त्यांनी हे सगळं केलं. अर्थात 1991 मध्ये त्याची सुरुवात झाली आणि 1991 ला ज्यावेळेस जगामध्ये भारताची प्रतिमा अशी होती की ही एक अशी कोलमडलेली अर्थव्यवस्था होती. यापूर्वी आपल्याला माहिती का बॅलन्स ऑफ पेमेंटची परिस्थिती वाईट होती, सोनं गहाण ठेवायचं वगैरे असे सगळे प्रकार होते. पण ज्या वेळेस या माणसाने अर्थ मंत्री म्हणून कारभार हाती घेतला त्यावेळेस त्यांनी या देशाला तुमचं लायसन्स राज जे म्हणतो आपण ते बंद केलं आणि मग जागतिक पातळीवरती एक आर्थिक महासत्ता, अलीकडे आपण खूप बोलतो आर्थिक महासत्ता होणार, आर्थिक महासत्ता, पण त्याची खरा जो बेस केला, त्याचं फाउंडेशन जे आहे ते केवळ त्यांनी मांडलं. अर्थात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जरी अर्थमंत्री असला आणि तुमच्याकडे खूप चांगल्या त्याच्या प्रकारच्या तुमच्या थेअरीज असल्या, त्याच्याकडे फॉर्म्युले असले, तरी त्यावेळेसच्या कॅबिनेटला सांगणं, त्यावेळेसच्या सत्तेतल्या पक्षाला सांगणं, त्यांच्या गळी उतरवणं, आणि ही एक फार मोठी कला आहे ब्युरोक्रेसीमध्ये. मला माहिती आहे की अधिकारी किती चांगला असला आणि राजकारण्यांनी किंवा तुमच्यानी ऐकलं नाही तर ते मुश्किल होतं. तसंच मनमोहनच्या यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कितीही जे मोठे अर्थशास्त्री असले तरी त्यांना अर्थमंत्री म्हणून हे त्यावेळेसच्या पंतप्रधानांना आणि कॅबिनेटला त्यांच्या गळी उतरवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, हे मी म्हणतो की माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची आहे. जे ते केवळ विद्वान नव्हते तर विद्वत्तेचा फायदा लोकांना नेण्यासाठी जे जे काही करावं लागतं आणि हे करताना मग अतिशय शांतपणे डोक्याने. आपल्याकडे खूप फिलॉसॉफीज आहेत पण त्यातली एक चांगली फिलॉसॉफी म्हणजे स्टॉइसिझम. मराठीत त्याला शब्द मला माहिती नाही पण स्थितप्रज्ञता. तर स्थितप्रज्ञता मला फक्त स्टॉइसिझमचा एक माणूस आठवतो की मार्कस ऑरेलियस हा रोमन एम्परर होता. पण अलीकडच्या काळामध्ये राजकारणातला, जागतिक राजकारणातला स्थितप्रज्ञ स्टॉइसिझम म्हणजे अतिशय मितभाषी, अतिशय शांत,
पण आपलं काम करणारा अतिशय अगदी. वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा अशी त्यांची प्रतिमा